आमदार बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता आमदार बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। मोदीबाग निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली। राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची बच्चू कडूंनी माहिती दिली। तर 2 महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास आमचा मार्ग मोकळा आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। तर बच्चू कडू यांनी दिव्यांग शेतकऱ्यांसाठी मोठं काम केलं असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं। महाराष्ट्रासाठी सर्व चांगल्या नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं सुळे म्हणतात। एकतर रोजगार आम्ही योजनेतून म्हणजे राज्याच्या रोजगार आम्ही योजनेतून पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं कसे करता येईल, नाही पूर्ण मजुरी देता येईल तर 50% तरी दिल्या गेली पाहिजे, हा एक विषय महत्त्वाचा झालेला आहे। आणि दिव्यांग बांधवाच्या बाबतीत तर या दोनही विषयावर दिव्यांग आणि शेतकरी या विषयावर चर्चा झाली आणि त्यांचं निवेदन पण आम्ही त्यांना दिलं। तर त्या संदर्भात ते विचार करेल। हा काही सीटा वाटपाबाबत थोडं बसलोय आम्ही, ह्या मुद्द्याचा विषय मुद्दे महत्त्वाचे आहे। मी तुम्हाला वारंवार सांगतो का शेतकरी मजूर दिव्यांग कष्टकरी याच्याशिवाय आमच्या डोक्यात काहीच नाही। ते एकदा फिट झालं तर मग आम्ही राजकीय विचार करू। आम्ही सगळे महाराष्ट्राची सेवा आणि देशाची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत आणि बच्चू भाऊ हे महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचे नेते ज्यांनी अपंग असतील दिव्यांग असतील यांच्यासाठी खूप मोठं आणि चांगलं काम अशा समाजासाठी केलं जेव्हा त्या समाजाकडे फारसं कुणाचं लक्ष नव्हतं। म्हणजे या सगळ्यांना मेनस्ट्रीम मध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बच्चू भाऊंनी केलेलं आहे आणि हे जनरेशन विसरणार। सगळ्या चांगल्या लोकांनी ज्यांना खरंच महाराष्ट्राचं हित जपायचंय अशा लोकांनी एकत्र येणं हे राज्यासाठी आणि देशासाठी चांगलं। दरम्यान या संदर्भात शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे, ऐकूया। माननीय बच्चू भाऊंनी असं कुठेही संकेत दिलेले नाहीत की मी महाविकास आघाडीकडे जाणार आहे म्हणून। त्यांनी काय सांगितलं, सकाळी आपण जे म्हणताय की पूर्वनियोजित भेट त्यांची पवार साहेबांची ठरलेली होती आणि म्हणूनसाठी ते त्यांना भेटायला गेलेले आहेत। त्यांनी सांगितलेलं आहे की मी सरकार पुढे काही प्रश्न मांडलेले आहेत आणि सरकारबरोबर चर्चा करून ते सोडवण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे कुठेही ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच काम करतायत आणि मला विश्वास आहे की ते शिंदे साहेबांच्या बरोबरच राहतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।